बघा, कमी नीट स्कोरवर सुद्धा महाराष्ट्रामध्ये बीएमएस आणि बीएचएमएस ला ऍडमिशन होतात. या ऍडमिशनसाठी 3 प्रकारचे जे अपडेट्स आहेत तर ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेचे आहे. म्हणजे थोडक्यात एमबीबीएस असं नाही होत, एमबीबीएस ला थोडा हाय स्कोअरच लागतो, पण बीएमएस आणि बीएचएमएस मध्ये महाराष्ट्रामध्ये कमी स्कोर असताना सुद्धा ऍडमिशन होतात. मागच्या वर्षी झाल्या, 2022 मध्ये सुद्धा झाल्या. पण आता कोणत्या 3 गोष्टी की ज्या आपल्याला माहिती असणं गरजेच्या आहेत याचा सविस्तर जो अभ्यास आहे तर तो आपला असलाच पाहिजे. कारण काय, तर मागच्या वर्षी बऱ्याचशा गोष्टी काही पालकांना माहिती नव्हत्या, त्यांची फसवणूक झाली, त्यांचे लाखो रुपये फसले. आता हे नेमके काय प्रकार होतात तर ते लक्षात घ्या. सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगतोय. व्हिडिओची लेंथ जी आहे तर ती थोडी वाढू शकते, पण स्किप न करताना थोडा सविस्तर व्हिडिओ बघा. बघा, जर समजा आपण एक विचार केला की 3 प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या नेमक्या कोणत्या, तर फर्स्ट नंबर तर आहे की मॅनेजमेंटचे ऍडमिशन की ज्या कमी स्कोरवर होतात. सेकंड नंबरचा जो विषय येतो तर तो आहे सीईटी सेलचे अपडेट्स की यामुळे सुद्धा कमी स्कोरवर नीटचे ऍडमिशन होतात. आणि जो 3 नंबरचा विषय आहे तर तो येतो स्पॉट राऊंडचा. स्पॉट राऊंड मध्ये सुद्धा कमी नीट स्कोरला ऍडमिशन होतात. सुरुवात करूया मॅनेजमेंटच्या ऍडमिशन पासून की मॅनेजमेंटची ऍडमिशन नेमकी किती स्कोरला होईल आणि किती पैसे आपले तयार असायला पाहिजे ज्यावेळेस आपण बीएमएस किंवा बीएचएमएस ला ऍडमिशन करू शकतो. जर समजा आपण एक नीटच्या स्कोअरचा जर विचार केला, जर तुम्ही क्वालिफाय झालात, जसे की समजा सुरुवातीला मागच्या वर्षी 137 हा क्वालिफाईंग क्रायटेरिया होता नीटचा. आता यावर्षी तो थोडाफार इन्क्रीज होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात समजा तुम्हाला 150च्या वरती स्कोअर आला, तुम्हाला बीएमएस करायचंय किंवा बीएचएमएस करायचंय. आता बघा, ज्यावेळेस समजा आपण सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करतो, कमी नीट स्कोअरवर आपल्याला ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये करायची असते, तर त्यावेळेस सीईटी सेलला 2 प्रकारचे रजिस्ट्रेशन करावे लागतात. आणि हे दोन्ही रजिस्ट्रेशन एकाच वेळी होतात. म्हणजे वेगवेगळे रजिस्ट्रेशन असं करायचं काम नाही, फक्त पेमेंट वेगवेगळं करावं लागतं. म्हणजे दोन्हीसाठी रजिस्ट्रेशन एकदाच होऊन जातं. म्हणजे एकच फॉर्म असतो, तो प्रिंट सुद्धा एकाच फॉर्मची निघते. फक्त जे पेमेंट आहे तर ते पेमेंट थोडं वाढवून तुम्हाला द्यावं लागतं. जसं की समजा तुम्हाला जर का तुमच्या मेरिट लिस्ट नुसार जर का ऍडमिशन करायचे असेल बीएमएस बीएचएमएस साठी, तर तुम्हाला फक्त 1000चं पेमेंट सीईटी सेलला करावं लागतं. जर मेरिट लिस्ट मधूनच जर जायचं असेल तर, थोडक्यात स्टेट कोटा मधूनच जर ऍडमिशन करायची असेल तर. पण जर समजा तुम्हाला मॅनेजमेंटची ऍडमिशन करायची तर अशा वेळेस तुमचं जे पेमेंट आहे ते 5000 रुपये एक्स्ट्रा सीईटी सेलला तुम्हाला पे करावं लागतं, की ज्याला आपण आयक्यू कोटा म्हणतो, थोडक्यात मॅनेजमेंट कोटा. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला नीटचा निकाल लागल्याच्या नंतर सीईटी सेलला 6000 रुपयाचं रजिस्ट्रेशन करावं लागेल जर तुमचा नीटचा स्कोअर कमी असेल तर. आणि जर तुम्हाला मॅनेजमेंटची ऍडमिशन पाहिजे तर तुम्ही 6000चं रजिस्ट्रेशन करायचं. पुढची प्रक्रिया नेमकी कशी असते, तर नंतर येतात चॉईस फिलिंग. आता चॉईस फिलिंगला सुद्धा ज्या पद्धती उपलब्ध असतात, एक असतो स्टेट कोटामधून तुम्ही चॉईस फिलिंग करा आणि दुसरी असते की आयक्यू मधून म्हणजे मॅनेजमेंट मधून करा. आता होतं कसं की ज्या विद्यार्थ्यांना समजा मॅनेजमेंटचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, म्हणजे थोडक्यात 6000 रुपयावालं की जे नेमकं आपण डिस्कस केलं, तर त्याच विद्यार्थ्याला मॅनेजमेंटचे चॉईसेस टाकता येतात. जर समजा एखाद्या विद्यार्थ्यानं 1000चं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्याला मॅनेजमेंटचे चॉईस फिलिंग करता येत नाही. थोडक्यात एक सरळ सोप्या पद्धतीने सांगतो, एखाद्या कॉलेजमध्ये 100 सीट्स आहेत, तर ज्या 15 सीट्स आहेत तर त्या मॅनेजमेंट म्हणजे आयक्यू कोटामधून फिल केल्या जातात. तर प्रत्येकाला त्या 15% सीटचे चॉईस फिलिंग करता येत नाही. जो विद्यार्थी 6000चं रजिस्ट्रेशन करतो, ₹6000 एवढं पेमेंट सीईटी सेलला पे करतो, फक्त त्याच विद्यार्थ्याला मॅनेजमेंटच्या म्हणजे त्या 15 जागेसाठी चॉईस फिलिंग करता येतात. थोडक्यात त्या विद्यार्थ्याला स्टेट कोटामधून सुद्धा चॉईस टाकता येतात आणि आयक्यू मधून सुद्धा टाकता येतात. म्हणजे तो विद्यार्थी दोन्ही साईडला खेळू शकतो, स्टेटमध्ये सुद्धा आणि मॅनेजमेंटमध्ये सुद्धा. आता ज्यावेळेस समजा सिलेक्शन लिस्ट येते तर त्यावेळेस मॅनेजमेंटची जी ऍडमिशन असते तर त्या अलॉटमेंट खूप कमी स्कोअरवर झालेल्या दिसतात. याचं रिझन असं की बऱ्याच विद्यार्थ्यांना एक तर अगोदर माहिती नसतं की आपण रजिस्ट्रेशन 1000चं करायचं की 6000चं करायचं. तर त्यामुळं बरेच विद्यार्थी फक्त 1000चं रजिस्ट्रेशन करतात आणि त्यांना चॉईस फिलिंग करताना फक्त स्टेटच्या चॉईस फिलिंग करता येतात. मॅनेजमेंटचे चॉईस फिलिंग साठी त्यांना ते टॅबच ओपन होत नाही. म्हणजे थोडक्यात त्यांना आयक्यू कोटा दिसतच नाही 1000चं रजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळं. पण जर समजा 6000चं रजिस्ट्रेशन केलं तर दोन्ही पण टॅब दिसतात, स्टेट कोटा पण आणि मॅनेजमेंट कोटा पण. फर्स्ट राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटच्या चॉईस फिलिंग केलेल्या असतील, म्हणजे स्टेट पण टाकल्या आणि मॅनेजमेंट पण टाकल्या, सहज अलॉटमेंट होते क्वालिफाय स्कोअरवर. आता ज्यावेळेस अलॉटमेंट होते तर त्यावेळेस पुढचा जो विषय येतो
तर तो कॉलेजच्या ऍडमिशनचा. तर यासाठी तुम्ही अगोदर एखाद्या कॉलेज सोबत बोलणी केलेली असायला पाहिजे. जर समजा आम्हाला सीट मिळाली तर किती रुपये पे करावे लागतील, कारण 3 ते 5 पट फी घेण्याचा जे काय समजा अधिकार आहे तर तो कॉलेजला असतो. एखाद्या कॉलेजची फी समजा 2 लाख रुपये वर्षाची, तर 6 लाख पण घेऊ शकतात, 7 लाख पर इयर पण घेऊ शकतात, 10 लाख पर इयर पण डिमांड करू शकतात. तर त्यामुळं अगोदर कॉलेज सोबत बोला आणि नंतरच मग मॅनेजमेंटच्या चॉईस फिलिंग करा. थोडक्यात समजा आपल्याला कमी नीट स्कोअरवर ऍडमिशन कशी होते, तर यातला जो पहिला प्रकार आहे तर तो आहे मॅनेजमेंट कोटा. मॅनेजमेंट कोटामधून कमी नीट स्कोअरवर महाराष्ट्रामध्ये बीएमएस बीएचएमएस ला ऍडमिशन होतात. दुसरा प्रकार की जो मी आता तुम्हाला अगोदर बोललो त्यातला की सीईटी सेलचे लेटेस्ट अपडेट, यावर जर का तुमचा फोकस असेल तर नक्कीच कमी स्कोअरवर ज्या ऍडमिशन होतात याचा फायदा तुम्हाला घेता येऊ शकतो. कुठले अपडेट्स लक्षात घ्या. पहिला राऊंड होतो, दुसरा राऊंड होतो, तिसरा राऊंड होतो आणि 3 राऊंड झाल्याच्या नंतर जे मुलं कॉलेज जॉईन करतात तर त्यांना चौथा राऊंड अलाउड नसतो. थोडक्यात त्यांचं कॉलेजमध्ये ऑटोमॅटिक रिटेन्शन होतं, कॉलेज फायनल होतं, त्यांना चौथ्या राऊंड मध्ये जाता येत नसतं. तर त्यामुळे पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड कॉम्पिटिशन हाय असते, थोडक्यात कट ऑफ वर जातो. पण चौथ्या राऊंडला काय होतं की जे हाय स्कोअरवाले मुलं आहे तर ते कॉलेज त्यांनी जॉईन केलेलं असतं आणि ते फायनल झालेलं असतं, त्यांना चौथ्या राऊंड मध्ये भाग घेता येत नाही. मग अशा वेळेस काय होतं की चौथ्या राऊंड साठी जे मुलं उरतात तर ते कमी स्कोअरवाले असतात आणि अशा वेळेस सीईटी सेलचे अपडेट्स येणं सुरू होतं. कोणतं अपडेट की ज्यामध्ये बीएमएस कॉलेज मिळतं नवीन एखादं, बीएचएमएस कॉलेज येतं एखादं आणि सीट्स वाढतात. मग आता हे जे नवीन येणारे बीएमएस कॉलेज आहे, नवीन येणारे बीएचएमएस कॉलेज आहे, तर यासाठी जे हाय स्कोअरवाले मुलं आहे तर ते तर अगोदर जॉईन झालेले असतात. मग जे उरतात तर ते कमी स्कोअरवाले असतात की जे 300च्या आतले स्कोअरवाले, या मुलांचा त्यामध्ये फायदा होतो कारण ते कुठे जॉईन झालेले नसतात. मग हे मुलं काय करतात की जे नवीन आलेले कॉलेजेस आहेत तर या कॉलेजच्या चॉईस फिलिंग करतात. आता मध्ये मी एक विषय बोललो की मागच्या वर्षी खूप साऱ्या फसवणुकी दिसून आल्या महाराष्ट्रामध्ये. खूप सारे पालक जे तर ते माहिती नसल्यामुळे फसले. बघा बऱ्याच वेळेस असं होतं की ऍडमिशन प्रक्रिया सुरू असताना तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येईल की आम्ही तुमची ऍडमिशन करून देतो, खाली काउन्सिलिंग सेंटरचं नाव वगैरे असेल. जिजाऊ अकॅडमी मधून आम्ही असं कधीच कोणाला मेसेज करत नाही. बघा तुम्हाला मेसेज आल्याच्या नंतर कॉल सुद्धा येईल की आम्ही तुमची ऍडमिशन ठराविक या कॉलेजमध्ये करून देतो, तुम्ही आम्हाला भेटायला या. फोनवर बोलणं शक्य नाही. पालक जातात कारण ऍडमिशनची गरज असते. ज्यावेळेस तिथे जातात तर त्यावेळेस त्यांच्यासोबत बोलणी केली जाते की आम्ही या कॉलेजमध्ये तुम्हाला मॅनेजमेंटची सीट देतो, तुम्हाला एवढं पेमेंट करायचं, त्यातले 1 लाख का 2 लाख सध्या तुम्हाला आम्हाला पे करायचे आणि राहिलेले जे येतात ते सीट मिळाल्याच्या नंतर द्या. विषय असा होतो की ज्या मॅनेजमेंटच्या अलॉटमेंट आहे तर त्या पण सीईटी सेलच्या हाती असतात. थोडक्यात मेरिट लिस्ट मधून त्या अलॉटमेंट होतात. जे काउन्सिलिंग सेंटरवाले किंवा कॉलेजवाले यांचा त्यामध्ये काहीच हस्तक्षेप नसतो. थोडक्यात मॅन्युअली प्रक्रिया कोणतीच होत नाही, कोणताच हस्तक्षेप करता येत नाही. अलॉटमेंट ह्या मेरिट लिस्टनुसारच चालतात. मग आता बऱ्याच पालकांनी मागच्या वर्षी लाख रुपये, 1.5 लाख रुपये, कोण 50,000 रुपये देऊन ठेवलेले होते बऱ्याच ठिकाणी, त्यांच्या अलॉटमेंट झाल्याच नाही. मग आता त्यांना आश्वासन देण्यात आले की तुम्ही थोडं वेट करा, अजून स्पॉट राऊंड होणार आहे, तर स्पॉट राऊंड मध्ये आम्ही तुमचं 100% काम करतो आणि जर आमच्यावर विश्वास नसेल तर मग हे तुमचे पैसे. आणि ते पैसे अशा पद्धतीनं ते बोलायचे की पालकांना असं वाटायचं की आता यांच्याकडून पैसे वापस घेऊन जर स्पॉट राऊंड झाला आणि त्यामध्ये जर समजा आपलं काम होण्यासारखं असेल तर ते होणार नाही, तर पालकांनी पैसे परत घेण्यास नकार दिला काही पालकांनी. पण झालं काय की स्पॉट राऊंडचं अपडेट अगोदरच आलेलं होतं की स्पॉट राऊंड होणारच नव्हता. मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलेलं होतं की स्पॉट राऊंड होणार नाही, तरी सुद्धा काही पालकांनी कुठं ना कुठं पैसे देऊन ठेवलेले होते. तर त्यांचे ते पैसे फसले गेले, काहींचे निघले, पण बऱ्याच पालकांचे पैसे अजूनही निघलेले नाहीत. तर त्यामुळं स्पॉट राऊंड हा एक असा विषय की ज्यामध्ये कमी स्कोअरवर सुद्धा अलॉटमेंट होते, पण स्पॉट राऊंड होणं गरजेचं असतं. मागच्या वर्षी शेवटपर्यंत सुद्धा कॉलेज लेवलचा राऊंड म्हणजे स्पॉट राऊंड झालेला नव्हता. महाराष्ट्रामध्ये कमी नीट स्कोअरवर ज्या ऍडमिशन होतात तर त्या मॅनेजमेंट कोटा सीईटी सेलचे नवीन येणारे अपडेट की ज्यामध्ये नवीन कॉलेजेस येतात, तर नवीन कॉलेजेसचे चॉईस फिलिंग करण्यासाठी हायर स्कोअरवाले मुलं उपलब्ध नसतात, त्यामुळे लो स्कोअरवर सुद्धा अलॉटमेंट होते, पण खूप लो स्कोअरवर होत नाही, थोडे कमी स्कोअरवर अलॉटमेंट होते. आणि जो तिसरा प्रकार आहे तर तो स्पॉट राऊंडचा की ज्यामध्ये कमी नीट स्कोअरवर ऍडमिशन होतात. 2022 मध्ये हा राऊंड झाला होता स्पॉटचा, पण 23 मध्ये झाला नाही. तर त्यामुळे यावर्षी काय होईल तर हे आपल्याला नंतरच कळेल. पण तुम्हाला जर समजा अजून या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काही माहिती लागत असेल तर जिजाऊ अकॅडमीचं पेड काउन्सिलिंग तुम्ही घेऊ शकता. मॅनेजमेंटची ऍडमिशन करून देतो असं आम्ही कधीच म्हणत नाही, कारण मॅनेजमेंटची ऍडमिशन ही कॉलेजवाल्यांच्या सुद्धा हाती नसते. सीईटी सेल त्याचा अलॉटमेंट करते
तर त्यामुळं तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करतो की तुम्ही कोणत्या पद्धतीने जायला पाहिजे. तर त्यामुळे तुम्हाला जर आमच्या सगळ्या गोष्टी पटत असतील तरच आमचे पेड काउन्सिलिंग तुम्ही करू शकता, किंवा जर एकदा व्हिजिट करायला यायचं असेल ऑफिसमध्ये तर सध्या एप्रिल मे या मंथमध्ये तुम्ही येऊ शकता. मी सध्या ऑफिसला असतो, पण येण्याच्या अगोदर व्हॉट्सअपला एक मेसेज करा जेणेकरून तुम्हाला वेळ डेट देता येईल. आज आपण या ठिकाणी थांबतोय. ओके, बाय.